महानगरपालिका प्रशासनाकडून पालखीचं असं जंगी स्वागत या ठिकाणी केलं जाते। आजचा तुकोबांच्या पालखीचा मुक्काम हा पुण्यामध्ये असणार आहे। तुकोबांच्या पालखीवर हेलिकॉप्टरना पुष्पवृष्टी केली जाते। पुणे महानगरपालिका प्रशासनाकडून जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जाते। हेलिकॉप्टरच्या द्वारे पुष्पवृष्टी केली जाते। सध्या संत जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती संचिती चौकामध्ये दाखल होते। संगमवाडी पुलापासून या पालखीचा मार्ग पुढे फर्ग्युसन रस्त्याला जातो। सध्या आपण पाहतोय मानाच्या दिंड्या ज्या तुकाराम महाराजांच्या पालखीसमोर चालतात ते सगळे वारकरी संचिती चौकामध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 10 मिनिटांपासून हेलिकॉप्टरच्या द्वारे या दोन्ही पालख्यांवरती पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येते। प्रशासनाकडून पुणे शहरामध्ये स्वागत करताना संचिती चौकामध्ये ज्या ठिकाणी दोन्ही पालख्यांचा संगम होतो त्या संगमवाडी पुलावरती ज्या आहेत पालख्या जगद्गुरू तुकाराम महाराजांची पालखी पुढे जाताना संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी मागून पुढे भवानी पेठेकडे प्रस्थान ठेवते। सध्या या संचिती चौकामध्ये वारकऱ्यांची मांदियाळी जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळते। संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आता सध्या पुण्यामध्ये दाखल झालेला आहे। पुणे शहरामध्ये असं पालखीचं स्वागत करण्यात आलेलं आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पुणे महानगरपालिकेकडून स्वागत करण्यात आलेलं आहे। तुकोबांच्या पालखीवर इथे हेलिकॉप्टर मधनं पुष्पवृष्टी केली जाते। महानगरपालिकेतर्फे